की जो दुःखी मानव, ज्याच्या कुटुंबावर दुःख होते, ज्याच्या कुटुंबावर दुःख होते आणि त्यांनी या मार्गाचा स्वीकार केला, त्या कुटुंबाने या मार्गाचा स्वीकार केला आहे, तो सेवक तत्व शब्द नेमाचा बाबांनी दिलेला शिकवणीचा एक काटेकोरपणे पालन करतो आणि करण्याचा प्रयत्न करतो. पण जो मानव सुखी आलाय या मार्गात, जो मानव या मार्गात सुखी आलाय, म्हणजे आपला समोरचं भविष्य पाहून माझ्या लेकरांचं भविष्य चांगलं झालं पाहिजे, मला काही व्यसन नाही, माझ्यावर काही दुःख नाही, पण माझे लेकरं समोर, माझ्या कुटुंबाचं समोर गेल्या पाहिजे, माझे लेकरं समोर भविष्य त्यांचं चांगलं व्हावा, यासाठी जर कुणी मार्गात आला असेल तर तो फक्त आणि फक्त आपला स्वार्थ साधण्याचा विचार करतो, आपल्या कुटुंबाचा विचार करतो. कारण त्याच्यावर दुःख नव्हते आणि त्याला ही कृपा मिळाली तर तो आपल्या मार्गाच्या तत्वशब्द नियमाचा पालन करेल. पण बाबांच्या खरोखर कृपेचा त्याला प्रसाद मिळाला नाही तर तो कशावरून म्हणेल, तो हमखास कसं म्हणेल की ये ले बाबा का तीर्थ पी तुझे समाधान मिळेगा, ये ले बाबा को योग मग, बाबा तेरा योग पूरा करेगा. ज्याला अनुभवाचं नाही, ज्याला दुःखच नाही, दुःखातून तो सुखी झालाच नाही, तो काय सांगणार आहे आपल्याला, तो काय सांगेल, त्याला अनुभवच नाही आला. जो माणूस दुःखी या मार्गात आला आणि त्याला सुख मिळाला, त्याचा दुःख दूर झाला. जसं मी म्हणतो, मी या मार्गात आलो, मला टीबीची बिमारी होती, मी डॉट्स खाल्लं, 6 महिने मला समाधान मिळालं नाही, आणि या मार्गात आलो 7/11/21 मध्ये माझी टीबीची बिमारी दुरुस्त झाली. मी माझा अनुभव सांगतो. पण अगर मला दुःखच नव्हते आणि मी सुखी या मार्गात आलो असतो तर मला या 7/11/21चा तीर्थाचा फुकाचा अनुभव घडला असता का? नाही. म्हणून दुःखी माणूस जो मार्ग समजावू शकतो, तो सुखी आपल्या प्रपंच साधण्यासाठी, आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी जर मार्गात आला असेल, तो माणूस, तो व्यक्ती या मार्गाविषयी सेवकांना जागवू शकत नाही.